अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्प सादर झाल्यापासून प्रत्येक जण अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळालं याचा शोध घेतोय। काही जण स्वतःला काय मिळालं ते शोधतायत, तर काही जण आपल्या राज्याला काय मिळालं याबद्दल माहिती घेतायत। केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशवर विशेष कृपा दाखवल्यानं विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय। अर्थमंत्र्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे। बिहारमध्ये नवीन मेडिकल कॉलेज, नवीन हायवे, पर्यटन अशा विविध क्षेत्रांसाठी निधी देण्यात आलाय, तर आंध्र प्रदेशला मिळालेला बहुतांश निधी हा त्यांची राजधानी अमरावती उभी करण्यासाठी आहे। याशिवाय इतर राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्राला बजेटमध्ये भोपळा मिळाल्याची टीका केली जाते। पण खरंच बजेटमधून महाराष्ट्राला भोपळा मिळाला का? आंध्र आणि बिहार या दोन राज्यांना किती पैसे मिळाले आणि का? बजेटमधून इतर राज्यांना नक्की काय मिळालं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवातीला बिहार आणि आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारनं विशेष कृपा का दाखवली याबद्दल माहिती घेऊयात। सध्याच्या सरकारचा उल्लेख मोदी 3.0 असा होत असला तरी त्याचा योग्य उल्लेख एनडीए 3.0 असल्याचं म्हटलं जात आहे। याचं कारण म्हणजे गेली 2 टर्म एनडीए सरकार असलं तरी भाजप बहुमतानं सत्तेत होता, पण यावेळी मात्र भाजपकडे स्वबळावर बहुमत नाहीये, त्याऐवजी एनडीएकडे पूर्ण बहुमत आहे। अशा स्थितीत आंध्र प्रदेशचा तेलुगू देसम पक्ष आणि बिहारचा जनता दल युनायटेड पक्ष भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात। चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाकडे लोकसभेचे 16 खासदार आहेत, तर नितीश कुमार यांच्याकडे 12। त्यामुळे हे दोन्ही पक्ष एनडीए साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता ही गोष्ट या दोन्ही पक्षांना माहिती आहे, त्यामुळे या गोष्टीचा ते जास्तीत जास्त फायदा घेत असल्याचं सांगितलं जातं। बिहार आणि आंध्र प्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून स्पेशल कॅटेगरी स्टेटसची मागणी करतायत। यातून दोन्ही राज्यांना आर्थिक पॅकेज मिळण्याची अपेक्षा होती, पण केंद्र सरकारनं आतापर्यंत ती मागणी मान्य केली नव्हती। 2018 साली टीडीपी पक्ष एनडीए सरकारचा भाग होता, पण आंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेज देण्याची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली नसल्यानं ते सरकारमधून बाहेर पडले होते। बिहार विधानसभेनं देखील नोव्हेंबर 2023 मध्ये राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटस देण्याचा प्रस्ताव पारित केला होता, पण अजूनही दोन्ही राज्यांना स्पेशल पॅकेज देण्यात आली नव्हती। मात्र आता सरकार या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून असल्यानं केंद्र सरकारनं या दोन्ही राज्यांच्या मागणीचा विचार केल्याची चर्चा होते। दोन्ही राज्यांना सरकारनं विशेष राज्याचा दर्जा दिला नसला तरी बजेटमधून आर्थिक पॅकेज दिल्याचं दिसून येतं। आता बिहारबद्दल बोलायचं झालं तर बजेटमध्ये बिहारसाठी जवळपास 40,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यापैकी तब्बल 26,000 कोटी रुपये बिहारमधील हायवे आणि एक्सप्रेसवे सुधारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत। यामध्ये पाटणा पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर भागलपूर एक्सप्रेसवे, बोधगया, राजगीर, वैशाली, दरभंगा आणि बक्सर इथे गंगा नदीवर अतिरिक्त 2 लेन पूल बांधण्यात येणार आहेत। त्यानंतर पिरपेंटी इथे 21,400 कोटी रुपये खर्चून 2,400 मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। याशिवाय बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। बिहारमध्ये पुराची मोठी समस्या आहे, ती सोडवण्यासाठी नवीन सिंचन प्रकल्प उभारण्यापासून ते विविध उपाय करण्यासाठी 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ देखील बिहारला मिळणार आहे। त्यानंतर आंध्र प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर आंध्र प्रदेश राज्य पुनर्गठन कायद्यानुसार आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी अनुदान म्हणून 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यानंतर पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देखील केंद्र सरकार मदत करणार आहे। विशाखापट्टणम चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि 7 मागास जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक मदत केली जाणार आहे। याशिवाय रेल्वे, प्रधानमंत्री आवास आणि यासारख्या विविध योजनांचा लाभ देखील आंध्र प्रदेशला मिळणार आहे। त्यामुळे बजेटमध्ये बिहारनंतर आंध्र प्रदेशवर देखील केंद्र सरकारची विशेष कृपादृष्टी राहिल्याचं दिसून येत आहे। पण यंदाच्या अर्थसंकल्पातून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं? तर अर्थसंकल्पीय भाषण संपल्यापासून चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्राला बजेटमधून भोपळा मिळाल्याची। एवढंच नाही तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख देखील अर्थसंकल्पीय भाषणात नव्हता असाही प्रचार केला जातोय। यात सत्य देखील आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एकदाही महाराष्ट्राचा साधा उल्लेखही आला नाहीये। म्हणून महाराष्ट्राला बजेटमधून काहीच मिळालं नाही का? तर तसं नाहीये। महाराष्ट्राला बिहार इतके पैसे मिळाले नसले तरी काही प्रोजेक्ट नक्कीच मिळालेत किंवा आधीच्या काही प्रोजेक्टसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये पुण्यातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी 814 कोटी रुपये, मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी 690 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी,
मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये सुद्धा मुळा नदी सुधार प्रकल्प आणि पुणे मेट्रो विस्तारीकरणासाठी एवढ्याच निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेले प्रकल्प म्हणजे जुन्या बॉटलमध्ये नवीन दारू ओतल्याची टीका केली जाते. इतर प्रकल्पांच्या बाबतीत देखील असंच काही झालंय का याची देखील चौकशी करण्यात यावी असं बोललं जातंय. जो महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 15% योगदान देतो, त्याच महाराष्ट्राला बजेटमध्ये एकही मोठा प्रकल्प मिळू नये हे दुर्दैव असल्याची टीका विरोधकांकडून होताना दिसते. आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोप दक्षिणेतील इतर राज्य करतायत. केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प भेदभाव करणारा असल्यानं 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टालिन, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू देखील या बैठकीला जाणार नाहीत असं कळतंय. त्यामुळे काँग्रेसनं या बजेटवर बहिष्कार टाकल्याचं दिसतंय. संसदेत देखील बजेटच्या तरतुदींवरून गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी भरपूर तरतूद केली जाईल असा अनेकांचा अंदाज होता. पण केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात केल्याचं दिसत नाही. महाराष्ट्रासोबत हरियाणा आणि झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यांना देखील कोणतेही मोठे प्रकल्प मिळालेले नाहीयेत. अर्थसंकल्पात पूर्वोदय नावाची योजना आखली आहे. त्यामध्ये फक्त 1 वेळा झारखंडचा उल्लेख आहे. याशिवाय झारखंडसाठी कोणताही विशेष प्रकल्प देण्यात आलेला नाहीये. हरियाणाच्या बाबतीत देखील तेच. बजेटमध्ये हरियाणाचा देखील एकदाही उल्लेख नाहीये. तिन्ही राज्यांत निवडणुका असूनही या राज्यांसाठी कोणतीही मोठी तरतूद केली नसल्यानं विरोधक सरकारवर टीका करताना दिसतायत. तर निवडणुका असूनही सरकारनं लोकप्रिय घोषणा न करता आर्थिक शिस्त पाळल्यानं सरकारचं कौतुक देखील केलं जातंय. पण सरकार आपल्या मित्रपक्षांना खुश करण्यासाठी जर बिहार आणि आंध्र प्रदेशला आर्थिक पॅकेजची घोषणा करू शकतो, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद का करत नाही असा प्रश्नही विचारला जातोय. या सगळ्या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.